नमस्कार. आपण आलो आहोत डहाणू फेस्टिवल 2026 येथे. तुम्ही इथे बघू शकताय, खूप सुंदर असं इथे फेस्टिवल भरलेला आहे. हा माझा पहिलाच व्लॉग आहे. चला तर मग दाखवते मी तुम्हाला. थोडासा मोठा होणार आहे, पण तुम्हाला संपूर्ण मी माहिती देणार आहे इथे कसं आहे, काय आहे, आतमध्ये किती सुंदर स्टॉल आहेत. आणि तुम्ही इथे बघू शकताय, प्रचंड गर्दी आहे. आत्ता दुपारचे वाजलेले आहेत 2, पण 2 वाजतासुद्धा खूप गरमी असतानासुद्धा प्रचंड रिस्पॉन्स आहे इथे. तर ही आपली झालेली आहे एंट्री केल्यानंतर पहिलं तुम्हाला एक बोर्ड दिसेल. त्या बोर्डवरती सर्व माहिती आहे की कोणत्या दिवशी कोणते प्रोग्राम्स आहेत. आजचा सेकंड डे आहे इथे आणि इथे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल की कसं काय आहे सर्व. आणि इथे खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे फोटोजसाठी. एंट्री खूप सुंदर आहे, पारंपरिक पद्धतीने सर्व इथे दाखवण्यात आलेलं आहे. खूपच सुंदर, खूपच. आणि तुम्ही बघू शकता की इथे प्रत्येक अरेंजमेंट, प्रत्येक कोपरा अगदी विचार करून डेकोरेट वगैरे केलेला आहे. हा आता आपण आहोत स्टॉल एरियामध्ये आहोत. तुम्ही इथे बघू शकताय, खूप सुंदर सुंदर स्टॉल्स आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या साड्याज आहेत इथे आणि पारंपरिक पद्धतीचे पापड वगैरे. खूपच सुंदर स्टॉल आहे. आणि हा शॉपिंग एरिया म्हणून ह्यांनी नाव ठेवलेलं आहे. एकदा नक्की विजिट करा, खूपच सुंदर आहे सर्व हे. असे इथे तुम्हाला कमीत कमी 120 ते 125 स्टॉल्स बघायला मिळतील, जिथे कपड्यांचे स्टॉल आहेत, त्यानंतर वेगवेगळे खायचे पदार्थ आहेत आणि अगदीच पारंपरिक पद्धतीचे पदार्थ आहेत इकडे. तुम्ही ते बघू शकता, वेगवेगळ्या प्रकारचे तेल आहेत, मसाले आहेत, कोकणी मसाले आहेत इथे. इथे मुखवास आहे. खूप सुंदर स्टॉल आहेत, खूपच सुंदर. त्यांची अरेंजमेंट इकडच्या पूर्ण अरेंज करणारे जे आहेत त्यांनी खूप सुंदर अरेंज केलं आहे. प्रत्येक गोष्टीसाठी एक सेपरेट कोना त्यांनी दिलेला आहे. आपल्या या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच, मी कुठेही कट करत नाही आहे व्हिडिओ, कारण का तुम्हाला संपूर्ण माहिती जशीच्या तशी मिळेल. तुम्ही ते बघू शकताय, खूपच सुंदर आहे. इथे साड्याज आहेत, हँड पेंटिंग वगैरे साड्या आहेत इथे. तुम्ही ते बघू शकताय, दुपारचे 2 वाजले आहेत तरी सुद्धा इथे किती गर्दी आहे. आता हा फक्त एकच एरिया आहे, शॉपिंगचा एरिया. इथे तुम्ही बघू, इथे प्रिंट करून घेऊ शकताय टी-शर्ट तुमच्या आवडीनुसार. तुम्हाला जे लिहायचं आहे तसं लिहू शकताय. आणि इथे टॉईजचं आहे, मातीचे टॉईज आहेत आणि लाकडाचे टॉईज आहेत इथे. खूप सुंदर आहेत. एक स्टॉल आहेत ना, असं प्रत्येक स्टॉलला व्हिजिट करावं असं वाटतं, पण प्रत्येक स्टॉलला आपण व्हिजिट नाही करू शकत आहोत. खूपच मोठी व्हिडिओ होऊन जाईल त्याची. हे अशा प्रकारची ज्वेलरी आहे. हे कपड्यांचं स्टॉल आहे, खूप सुंदर स्टॉल आहे. संपूर्ण कॉटन वेअर आहे. इथे पुन्हा एकदा एक फोटोशूटसाठी त्यांनी असा एरिया बनवलेला आहे की तुम्ही तिथे खूप सुंदर असे फोटोज काढू शकता. संध्याकाळी सुद्धा इथे खूप सुंदर लाईट वगैरे असतात. मी तुम्हाला सर्व स्टॉल फटाफट दाखवते, कारण का खूप मोठा व्हिडिओ होणार आहे हा आपला. इथे बांबूचे सगळे प्रकारचे हे आहेत, तुम्ही बघू शकताय. घरात खूप सुंदर शोभेच्या वस्तूसाठी त्यांचं स्टॉल आहे. स्टॉल नंबर इथे 64 आहे. विजिट करा डहाणू फेस्टिवलला. इथे टॉईज आहेत, खूप सुंदर टॉईज आहेत, क्वालिटीवाले टॉईज आहेत. हे इथे कॉटनचे सगळे कपडे आहेत. इथे हँड पेंटिंग साडीज वगैरे आहेत.
मी फक्त तुम्हाला स्टॉल दाखवते इथे आणि आपण पुढे कंटिन्यू करूया. हे इथे पूर्ण लोकरीने विणलेले टॉईज वगैरे आहेत. खूपच सुंदर आहे, म्हणजे अगदीच अप्रतिम आहेत. मला पर्सनली खूप आवडले आहेत हे सर्व. टॉईज नाही आहेत तर इथे तुम्हाला कलेक्शन बघायला भेटेल. किचन्सचा हेअरबँड्स आहेत, मस्त आहे, खूपच सुंदर आहे. मी तुम्हाला फक्त त्यांचा पेजचा फोटो दाखवते. यांना नक्की विजिट करा तुम्ही, खूप सुंदर आहे यांचं कलेक्शन. हे ते कपडे आहेत, इथे वेस्टर्न वेअर आहे सर्व. हे हँडमेड सगळे साबण वगैरे आहे त्यांच्याकडे. हे इथे सुद्धा लोकरीचं सगळं काम केलेलं आहे त्यांच्याकडे. खूपच सुंदर, म्हणजे प्रत्येकाकडे काहीतरी वेगळं कलेक्शन आहे. तुम्ही ते बघू शकता, प्रत्येकाकडे काहीतरी वेगळं कलेक्शन आहे. खूपच सुंदर सुंदर स्टॉल आहेत. लहान मुलांचे कपडे एक्झिबिशनमध्ये, आणि तेही ब्रँडेड कपडे आहेत. खूप सुंदर. हे इथे सगळं झाडांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे झाडांपासून आयुर्वेदिक औषधं कशी बनवतात आणि औषधं कोणती कोणती असतात ह्याची सगळी इथे माहिती देत आहेत. खूपच सुंदर. हे तुम्ही बघू शकताय, क्वालिटी किती सुंदर आहे या सर्व गोष्टींची. फटाफट विजिट करा. आपला डहाणू फेस्टिवल इथे चालू आहे. इथे तुम्ही बघू शकता पर्समध्ये क्वालिटी तुम्ही इथे बघू शकता. काय सुंदर पर्सेस आहेत. गर्दी बघू शकताय. दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि पूर्ण ऊन पडलेलं आहे आणि त्या उन्हात सुद्धा पब्लिक एवढी येते आणि प्रचंड प्रतिसाद देते डहाणू फेस्टिवलला. यावरून तुम्ही एक्सपिरियन्स करू शकताय की किती सुंदर असा हा फेस्टिवल इकडच्या सर्व पर्सननी भरवलेला आहे. खूपच सुंदर. आता मी थोडंसं व्हिडिओ पॉज करते आहे, कारण का अजून खूप इथे स्टॉल्स आहेत आणि गर्दी असल्यामुळे प्रॉपर व्हिडिओ करता येत नाही आपल्याला. इथे पूर्ण सिक्युरिटीसुद्धा खूप छान आहे इकडची. आता हा शेवटचा स्टॉल आहे 120 नंबरचा. इथे आपला शॉपिंग एरिया संपतोय बऱ्यापैकी. अजून थोडेसे आहेत. वेगवेगळं खूप व्हरायटी आहे, खूपच व्हरायटी आहे एक्झिबिशनमध्ये. तुम्ही ते बघू शकता. पैठणीचे फ्रॉक्स आहेत, दुर्वा कलेक्शन म्हणून आहे, खूप सुंदर आहे. नक्की विजिट करा. आता इथून संपूर्ण खाण्याचे स्टॉल चालू होतात आणि खरंच म्हणजे ह्या लोकांनी एवढं व्यवस्थितरित्या सर्व हँडल केलेलं आहे. मी पटकन एक तुम्हाला व्ह्यू दाखवते. इथे एक त्यांनी फोटोसाठी सेक्शन केलेलं आहे की तुम्ही तिथे येऊन तुमचे फोटोज क्लिक करू शकता. खूप सुंदर बॅकग्राऊंड केलेलं आहे. त्यानंतर इथे त्यांनी नॉनव्हेज झोन सेपरेट केलेला आहे. नॉनव्हेज झोन तुम्ही बघू शकता. नॉनव्हेज झोनमध्ये खूपच सारे इथे स्टॉल्स आहेत आणि विविध प्रकारचे नॉनव्हेज, त्यांचे पारंपरिक नॉनव्हेजचं सेक्शन आहे इथे. आणि पूर्ण किचन त्यांचं इथे क्रिएट केलेलं आहे त्यांनी. खूप सारे स्टॉल्स आहेत. वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी आहे. नॉनव्हेजमध्ये खूप सारी व्हरायटी आहे. म्हणजे मी तर कधी नावं पण ऐकली नाही आहेत अशी पण सुद्धा व्हरायटी इथे आहे. आम्ही तर खूप एन्जॉय करतो आहे. कालचा दिवस गेला आहे, आजचा अर्धा दिवस गेला आहे, आम्ही इथेच आहोत. आपलासुद्धा ह्या एक्झिबिशनमध्ये स्टॉल आहे, तेही मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तुम्ही आत्ता बघू शकता इथे किती सारे स्टॉल्स आहेत आणि खूप लोक इथे प्रचंड प्रतिसाद देत आहेत स्टॉल्सला. आणि आता तुम्ही इथे बघू शकताय खूप मोठे लोक आहेत. वेगवेगळे इकडच्या जिल्ह्यातले मोठी माणसं इथे आहेत. आता आपण एंटर करतोय इथे इकडच्या एक्झिबिटर्ससाठी आणि
सर्वांसाठी ओपन स्टेज ठेवलेला आहे. हे मी पहिल्यांदा बघते की फेस्टिवलमध्ये स्थानिक लोकांचे कार्यक्रम ठेवले जातात. कंटिन्यू सकाळी 9:30 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत इथे कार्यक्रम होतात. आणि तुम्ही ते बघू शकता डान्स, गाणी खूप सुंदर. डहाणू कट्टा म्हणून त्यांनी ह्याला नाव दिलेलं आहे. मी आता काही बोलत नाही आहे कारण की तुम्ही इथे डान्सचा अनुभव घेऊ शकता. खूप सुंदर डान्स चालू आहे. तुम्ही बघितलंच असेल की किती गर्दी आहे इथे. म्हणजे प्रत्येक कॉर्नरला इथे गर्दी आहे, प्रत्येक कॉर्नरला. आणि अजून एक तुम्हाला एरिया दाखवते. ह्याला वर्कशॉप म्हणून त्यांनी एरिया दिलेला, नाव दिलेलं आहे एरियाला. इथे लहान मुलांसाठी क्रिएटिव्हिटी आहे. म्हणजे खूपच सुंदर आहे. मला तर हे खूपच आवडलं आहे. इथे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. तुम्ही इथे बघू शकता लहान मुलांसाठी इथे ॲक्टिव्हिटीज आहेत. आणि हे सर्वच वर्क करून मिळतं. केसांना दोऱ्याने त्या डिझाईन करून देतात आणि चेहऱ्यावरती सुद्धा डिझाईन करून देतात. त्यानंतर इथे असं एक वारली पेंटिंगचं पूर्ण सेक्शन आहे. खूपच सुंदर आहे. इथे बसायसाठी त्यांनी केलेलं आहे. आता यानंतर आपण नॉनव्हेज सेक्शन तर बघितला. आता इथे व्हेज म्हणून झोन आहे, व्हेज झोन. इथे तुम्हाला सर्व जे काही स्टॉल दिसत आहेत ना, हे सर्व स्टॉल व्हेज आहेत. म्हणजे नॉनव्हेज स्टॉलचं सेक्शन पूर्ण सेपरेट ठेवलेलं आहे या लोकांनी. आणि इकडे संपूर्ण जे तुम्हाला स्टॉल्स दिसत आहेत, जेवढे स्टॉल आहेत सगळे व्हेजवाल्यांचे आहेत. आणि प्रत्येक स्टॉलवरती वेगळं काहीतरी बघायला भेटतं. आणि खूप सुंदर, म्हणजे एक्झिबिशनमध्ये किंवा फेस्टिवलमध्ये उसाचा रसवाल्याचा स्टॉल आहे. म्हणजे किती सुंदर आहे. सर्व केक आहेत. असे खूप सुंदर आणि खूप छान व्हरायटी तुम्हाला इथे बघायला मिळेल, खायला मिळेल. आणि रिजनेबल रेट्स आहेत. सो नक्की व्हिजिट करा. आता अजून एक सेक्शन त्यांनी बनवलेलं आहे डहाणू म्हणून. इथे सुद्धा तुम्हाला फोटो क्लिक करायला स्पेस त्यांनी क्रिएट केलेला आहे. हे असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी स्टॉल्स उपलब्ध केलेले आहेत. खूपच सुंदर. मखाना चाट म्हणून आहे. नक्की व्हिजिट करा. खूप सुंदर आहे. अजून आपला फेस्टिवल संपलेला नाही आहे. अजून फेस्टिवल बाकी आहे, दाखवायचं बाकी आहे. फेस्टिवलमध्ये काय काय आहे. आता हे झालं आपलं. सॉरी, मी बॅक येते थोडंसं. इथून एंट्री केल्यानंतर इथे इव्हेंट एरिया म्हणून आहे. बसून घ्या, ज्याचा चष्मा आहे त्यांना देऊन. इव्हेंट एरियामध्ये तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होतात. काल झी मराठीवरचे सिंगर्स आलेले परफॉर्मन्ससाठी. इथे अजून सुद्धा काही स्टॉल आहेत, वन विभागाचे वगैरे, रोटरी क्लबचे वगैरे. आणि हा एरिया आहे, इथे VIP वगैरे येतात. आणि खूप सुंदर. आता सध्याला खेळ पैठणीचा चालू आहे. तेव्हा तुम्ही पुढे यायचं नाही. मी जेव्हा स्टॉप म्हणेल तेव्हा तुम्ही पुढे यायचं नाही. म्युझिक प्ले होत आहे आता. आणि इथे बघू शकताय तुम्ही प्रचंड गर्दी आहे. गाण्यामध्ये एक वस्तू आहे आणि खूप सुंदर चालू आहे सर्व. 4 सॉन्ग नंबर 4. मी जेव्हा स्टॉप म्हणेल तेव्हा तुम्ही पुढे यायचं नाही. म्युझिक प्ले. आमदार विलास भाऊ खरे यांचं आगमन झालेलं होतं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. विलास भाऊ, तुम्ही वेळात वेळ काढून आला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. ओके, आता लास्ट आणि फायनल एरिया, बीच एरिया. यांनी एक्झिबिशनचं एक्झिट बीच एरियामधून ठेवलेलं आहे. म्हणजे बिलीव्हच होत नाही. एक्झिबिशन किंवा फेस्टिवल असं पण असू शकतो. खूप सुंदर
बीच एरिया आणि या बीच एरियावरती तुम्हाला लहान मुलांसाठी ॲक्टिव्हिटीज मिळणार आहेत. लहान मुलांसाठीच नाही तर मोठ्यांसाठी सुद्धा ॲक्टिव्हिटीज आहेत. इथे बघू शकताय तुम्ही पूर्ण हा बीच लहान मुलांच्या ॲक्टिव्हिटीजने भरलेला आहे आणि एवढं सुंदर मॅनेजमेंट केलेलं आहे ना ह्या लोकांनी. म्हणजे खरंच यावं आणि व्हिजिट द्यावं तुम्ही. मला तरी पर्सनली असं वाटतंय. माझा हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की मला इकडचं मॅनेजमेंट खूप आवडलं आणि इकडे जे काही ह्या लोकांनी ठेवलेलं आहे खूपच सुंदर, खूपच सुंदर. अजून संध्याकाळी सुद्धा इथे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होतात. तुम्ही पाण्यामध्ये एन्जॉय करू शकताय आणि खूप सुंदररित्या इथे सर्व क्रिएट केलेलं आहे.